बाहेरून मुलांना कपकेक आणून घालताय त्यापेक्षा ही व्हिडिओ बघा आणि तुमचाही केक असाच होईल. तर तुम्ही पाहू शकता इतका छान आपला केक झालेला आहे आणि मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत. त्यामुळे मुलांना आपण ही डब्यातही देऊ शकतो. तर त्यासाठी चला रेसिपी बघूया आणि लाईक नक्की करा बरं का. आता तुम्ही म्हणसाल हे कसलं भांडं घेतलं आहे, तर मी ह्याच्यात साखर बारीक केली होती आणि भांडी घाण करायची नाही म्हणून मी त्याच भांड्यामध्ये अर्धा कप तेल टाकून घेतलं. तर आज आपण कपाचा माप बघितलेला आहे आणि कप हे सगळ्यांच्या घरात असतं. तर इथं अर्धा कप तेल, त्यासाठी 1 कप साखर घेतलेली आहे आणि आता हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर तुम्ही आपट पण साखर टाकू शकता. तर इथं आपल्यानंतर 2-3 मिनटं मी फिरवून घेतलेलं आहे. त्याच्यात मी 1 कप दूध ओतलेलं आहे आणि 2 चमचे साई आहे. तर साई टाकल्यानंतर ना आपल्या केकला इतकी भारी चव येते ना की बस, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर हे एकदा फिरवून घेऊया. तर इथं तुम्ही हाताने सुद्धा फेटू शकता, पण मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे मिक्सरमधून फिरवून घेणे खूप सोपं वाटतं. तर मी इथं सगळं काढून घेतलेलं आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात चहाचा कप असतो, त्यामुळं इथं आपली रेसिपी अजिबात चुकणार नाही. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर इथं आपलं सगळं काढून घेतलेलं आहे. तर मी इथं 1.5 कप मैदा घेणार आहे. त्याच कपाने मी इथं 1 कप घेतलेला आहे आणि हा अजून एक अर्धा कप. तर ह्यासाठी आता आपल्याला लागणार आहे अर्धा कप कस्टर्ड पावडर. वनेला कस्टर्ड पावडर घेतलेले आहे. त्यामुळे आपल्या केकला इतकी भारी चव येते ना की बस. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही वनेला एसेन्स टाकू शकता. आणि तुम्ही पाहू शकता फक्त अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे, जास्त घेऊ नका. आणि त्याच्यापेक्षाही थोडा कमी, अर्धा चमच्याच्याही कमी आपण इथं बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर सोड्याचं माप आणि बेकिंग पावडरचं माप व्यवस्थित घ्या. आणि बेकिंग पावडर आणि सोडा जास्त झाला ना आपला केक 100% चुकतो आणि तो फसतो. तर त्यामुळे व्यवस्थित माप घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथं आपण हे सगळं चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यात काय असेल तर बाजूला काढून फेकून देऊया. तर तिथं सगळं माझं चाळून वगैरे झालेलं आहे. आता ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. तर मिक्स करून घेण्यासाठी तुम्ही चम्मच वगैरे कशानेही करू शकता. तर चांगलं फिरवून घेऊया 1-2-3 मिनटं. आणि आपल्याला इथं अजिबात दूध वगैरे काहीही लागणार नाही. आपण जे माप घेतलेलं आहे ते बरोबर आहे. आपण 1 कप दूध घेतलेलं आहे, तेवढंच दूध आपल्याला लागणार आहे. तर मी आज तुमच्यासाठी इतकी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती पण आपल्या घरच्या घरी कपाच्या मेजरमेंटनं. तर इथं मी बोलत बोलत तुमच्याबरोबर 2-3 मिनटं चांगलं असं फेटून घेतलेलं आहे आणि आता आपलं तयार आहे बॅटर. तर आपल्याला असंच त्याचं पाहिजे, जास्त घट ना जास्त पातळ. तर इथं मी चहाचे कप घेतलेले आहेत आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल लावल्यानंतर ना एकदम अलगद असा आपला केक बाहेर निघतो. तर ह्याला 1-2-3 मिनटं चांगलं आता फेटून घेऊया. तर इथं 2-3 मिनटं मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या घरात चहाचे कप असतात, त्यामुळे असं घरच्या घरी आपण तेही घरातल्या साहित्यातून आपण तयार करणार आहे. थोडंसं इथं मी असं टॅप करून घेतलं, जेणेकरून त्यात हवा वगैरे असेल तर निघून जाईल. तर इथं बघा मी अर्धा भरलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त भरू नका. जर तुम्ही इथं पाऊण कप जर भरला ना तर तो कपामधून बाहेर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर अर्धा भरला ना तर जेवढा आपला कप आहे ना तेवढा आपला कपकेक तयार होतो. तर इथं मी आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर इथं मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आणि बाकीचं बॅटरही मला भरायचं आहे. तर इथं मी अगोदरच एक असं मोठं पातेलं ठेवलं होतं, तुम्ही पाहू शकता. आणि एक खराब झालेली माझ्याकडे डिश आहे. तर चांगली डिश ठेवू नका, जेणेकरून ती थोडीशी काळी होती बरं का. त्यामुळे खराब झालेली असेल ती ठेवा आणि वरती एक कुकरचा डबा ठेवून त्याच्यावरती सगळं कपकेक तयार करून ठेवलेलं आहे. तर इथं मी 25 मिनटानंतर उघडलेलं आहे. तर वाव, किती सुंदर आपले कपकेक तयार आहेत. आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक केक टम्म असा फुगलेला आहे. आणि जर तुम्हाला त्याची एक सिक्रेट आहे बरं का, जर तुम्ही सारखं सारखं उघडून जर बघितलं की केक फुगलाय का नाही किंवा केक वर येतोय का नाही, जर तुम्ही तसं जर केलं ना तर तुमचा केक जे आहे ना तो अजिबात फुगणार नाही. त्याच्यात हवा जाते आणि तो खाली बॅटर आहे ते खाली जाऊन बसतं. त्यामुळे एकदा झाकल्यानंतर ना 25 मिनिटांनीच उघडायचं, जेणेकरून आपले केक असे टम्म फुगतात. तर चला ह्याला साईडला काढून घेते. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ना की अर्धा अर्धा का भरा, तर तुम्ही इथं पाहू शकता अर्धा भरल्यानंतरही आपला असा पूर्ण असा टम्म कप भरलेला आहे केकनं. तर जर आपण पाहून घेतला असता तर आपलं ह्यातलं बॅटर जे आहे ना ते बाहेर
खूप बाहेर आलं असतं. त्यामुळे अर्धा अर्धा भरा आणि आपले मस्तपैकी असं 2 कपामध्ये 10 कप तयार झालेले आहेत आपले कपकेक. तर मुलांसाठी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थंड झाल्यानंतर ह्याला पाहूया आपण. तर इथं केक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि इथं थोडासा असा आदळला आणि बघा तेल लावल्यामुळं आपला कपकेक एकदम इझिली बाहेर निघतो. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आपला केक झालेला आहे, कापसासारखा. जसा विकत आणतो ना आपण, तर तसा आपला केक तयार आहे आणि ते पण फक्त घरच्या साहित्यातून. तर चला, खात राहा, पीत राहा आणि आरोग्याची काळजी घेत राहा. आणि माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत बाय बाय.